राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. धनगरांच्या पोरांसाठी आणि धनगर समाजाच्या भविष्यासाठी आणि भल्यासाठी एक गोष्ट तुम्हाला सांगणार आहे. काल मराठा समाजाचा आरक्षणासाठी एक नवीन कायदा तयार झाला. आता ते मनोज जरांगे पाटलांनी मान्य करणार आहेत नाही करणार आहेत त्याच्या पाठीमागच्या काय गोष्टी असतील ते त्यांची ते आता बघून घेतील. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टीतून धनगर समाजाने काय घेणं गरजेचं आहे हे तुम्ही लक्षात घ्या. आता आपण एकच करायचं. हायकोर्टाने एक खूप चांगली गोष्ट करून दिली आपल्याला की आपल्याला मार्ग सांगितला की आता तुमचं मागणी कोणाकडे मागायची आणि तुम्हाला आरक्षण कोण देणार आहे. हायकोर्टाने सांगितलं की हायकोर्टाच्या आणि सुप्रीम कोर्टाच्या किंवा राष्ट्रपतींच्या देखील हातामध्ये नाहीये की धनगर समाजाला आरक्षण देणं. कारण ते एक तरतूद करायचे, ती एक चूक आहे, त्याला दुरुस्त करायचे. आणि ते चूक दुरुस्त करण्याचं काम हे फक्त केंद्र सरकारच्या हातामध्ये असतं, ते संसदेमध्ये होतं. तर आता आपल्या धनगर समाजाच्या तरुण पोरांना 2 मिनिटांमध्ये सांगणार आहे नक्की काय करायचं ते. आपण एक पत्र लिहा पेनानी वगैरे वहीवरती पानावरती की म्हणजे नाही का. आणि ते पत्र कोणाला द्यायचं मला ते सांगतो की मागणी मागायची आपल्याला सरकारकडे. सरकारला काय फरक नाही पडते, साधी सिंपल गोष्ट आहे. कारण आपण धनगर समाजाचं बघितलं, मसवड आणि बीड या 2 ठिकाणी आरक्षण उपोषण झाली, पण तिकडे ना मीडियाने दखल दिली ना सरकारने दखल दिली. तर आपण प्रत्येक धनगराच्या पोरांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा, धनगर समाजाच्या ग्रुपवरती टाका, सगळे टाका. काय करायचं की एक पत्र लिहा. त्या पत्रामध्ये आपल्या जवळचा जो कोणी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, राजकीय नेता असू द्या, त्या माणसाला आपण 4-5 कमीत कमी 4-5 लोकांनी एकत्र या. जरी नसतील तर एकाने दोघांनी दिलं तरी चालेल. अशा प्रकारचे पत्र आपल्या जवळच्या गावातील किंवा शहरातील जवळच्या जो एखादा पदाधिकारी असेल पक्षाचा, तर त्या पदाधिकाऱ्याजवळ न्या. त्यांना सांगा की जर इलेक्शनच्या वेळेला जर तुम्हाला आमची मतं हवी असतील तर या पत्रावरती तुम्ही डेफिनेटली विचार करा. ते पत्र काय असेल ना ते 2 मिनिटांमध्ये सांगतो तुम्हाला. किंवा मी एक नवीन पत्र लिहून त्याचा एक नाही का त्याचा फोटो तुम्हाला मी माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला तुम्ही बघा, मी तिकडे स्टोरीला लावून देईन. तरी पण तुम्ही तुमच्या पद्धतीने पत्र लिहा की धनगर समाजाच्या जी काही आरक्षणाची मागणी आहे त्या मागणीवरती तुम्ही तात्काळ तोडगा काढा. जसं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी विशेष अधिवेशन विधानसभेचं अधिवेशन बोलवलं, तसं केंद्रीय संसदेचं सुद्धा एक अधिवेशन बोलवून धनगर समाजाच्या आरक्षणाचा विषय तुम्ही मार्गी लावा. तरच तुम्ही इलेक्शनच्या काळात धनगरांचं मत मागण्यासाठी या. अशा एक पत्र तयार करा. त्याच्यावर ते गावकऱ्यांच्या सगळ्या सह्या घ्या. जेवढ्या जास्तीत जास्त सह्या असतील ना, एक मोहीम राबवा. आपल्या गावामध्ये ग्रामपंचायतीमध्ये बोर्ड लावा आणि त्या सह्यांचं पत्र घेऊन तुम्ही आपल्या जवळच्या कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असू द्या, पदाधिकारी असू द्या, त्यांच्या कार्यालयात नेऊन द्या. त्याचबरोबर ते पत्र तुम्ही तलाठी कार्यालयात द्या. आणि जवळपास असेल जिल्ह्याच्या लेवलला तुम्ही राहत असाल तर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत कसं पोहोचेल ह्याची सुद्धा तुम्ही हे करा. आणि जवळच्या पोलीस स्टेशनला सुद्धा हे पत्र नेऊन द्या. जास्तीत जास्त हे जर पत्र तिकडे गेली ना तर सरकार म्हणजे हे जे आपले सरकारचे प्रतिनिधी आहेत, तलाठी असतील, ग्रामसेवक असतील, प्रांताधिकारी असतील, ह्या सगळ्या गोष्टींना ह्यांच्यापर्यंत पोहोचवतील, पुढे सरकारपर्यंत पोहोचवतील आणि त्यांच्या कानावरती नक्की गोष्ट टाकतील. तर तुम्ही मित्रांनो लक्षात घ्या ही जी गोष्ट सांगितली ती. आणि इलेक्शनच्या अगोदर ही गोष्ट करायची तुम्ही आता तात्काळ ही चालू करा. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या सर्व समाज बांधवांपर्यंत. आणि सगळ्या धनगर समाजाचे जेवढे काही ग्रुप असतील त्या सगळ्या ग्रुपवरती हा व्हिडिओ पाठवा. ठीक आहे. जय शिवराय, जय मल्हार.